श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. परमपूज्य आईकृत बोधामृत. त्यातील मनास बोध. मनबा, आळस हा मोठा शत्रू आहे. तो प्रत्येक कार्यात मोडता घालून दुःस्थिती निर्माण करतो. करिता तू संत संगतीत जा, म्हणजे तुझ्यातील आळस समूळ नाहीसा होऊन उत्साह सदाचाच तुझ्या अंगी भरून राहील. मनवा, उंदराने मांजराशी मैत्री केली तर तो कधी सुखी होईल का? सापाने मुंगसाच्या आमंत्रणाला मान दिला तर त्याची काय अवस्था होईल? भोपळ्याने विळ्याशी सलगी केली असता तो जसा जिवंत राहू शकत नाही, त्याप्रमाणे देहाभिमानरूपी दुस्संग सुटल्याशिवाय कालत्रयी तुला सुखी होता येणार नाही. करिता दुस्संगाचा जो सत्संग तो तू दृढ धरून राहा. मनबा, सोने हवे असेल तर ते लोखंडाच्या व्यापाऱ्याकडे गेल्याने मिळते का? त्याकरिता सराफी दुकानातच जावे लागते ना. त्याप्रमाणे सुखाच्या अपेक्षेने विषयांच्या मागे लागण्यापेक्षा जेथे वैर नाही, तिरस्कार नाही, दुःख नाही, केवळ एक आनंदच आहे असे जे संतांचे ठिकाण, तेथे जाऊन तू सुखाची याचना का करत नाहीस? पाणी जसे उताराकडे वाहत जाते, तद्वत देव व देवस्वरूप संतांचे प्रेम नम्रता धारण करणाऱ्या व्यक्तिपाशीच वाहत असते. करिता तू संतचरणी नम्र हो, म्हणजे खचित तुझा मनोरथ सिद्धीत जाईल. मनबा, आसक्ती, निरुत्साह व अधैर्य यांना हद्दपार केल्याशिवाय तुझा सुखाचा मार्ग मोकळा होणार नाही. याकरिता गुरूंच्या सहाय्याचीच आवश्यकता आहे. मनबा, तू जे शोधित आहेस ते तुझ्या अत्यंत निकट असून गुरुबोधाच्या द्वारे अंतर्मुख झाल्यावरच ते मिळणार आहे. करिता ग्रंथ वाचून मी ते मिळवीन हा हट्ट सोडून दे. ग्रंथ म्हणजे ज्ञानी पुरुषांनी लिहून ठेवलेला अनुभव असून ते अत्यंत पूज्य आहेत. ते वाचनात ठेवल्याने इतर साधनांप्रमाणे तेही एक साधन होऊ शकेल, पण प्रत्यक्ष गुरूंचे सहाय्य मिळत असता त्याकडे लक्ष पुरविण्याचे सोडून हे तू काय चालवले आहेस? मनबा, तुला खरोखरच जर समाधान हवे आहे तर दाही दिशा फिरून मिळणार नाही. त्यासाठी तुला प्रथम फालतू इच्छांचा त्याग करावा लागेल. याबद्दल मार्गदर्शनार्थ तू संतांकडे जा. त्यांच्या सूचनेनुसार वागू लागशील तर तुझे असमाधान चुटकीसरशी नाहीसे होईल. तू म्हणशील, वेद, शास्त्र, पुराणे, संत हे सर्व सद्गुरूला शरण गेल्या वाचून खऱ्या सुखाचा सोपा मार्ग सापडत नाही असे सांगतात, पण गुरुस्थान कसे ओळखावे? हे पहा मनबा, ज्यांच्या दर्शनाने आपले क्षणभर का होईना विचारचक्र थांबून समाधान लाभते तेच सद्गुरूंचे स्थान हे नक्की समजावे. तोच आपले हृदय कपाट उघडून आतील जुना व नवा संस्काररूपी कचरा झाडून पवित्र व दुर्मिळ अशा आत्मानंदाचा अनुभव देऊ शकतो. खास जगदोद्धारासाठीच त्याचा अवतार असल्याने जनांच्या दुःख निवारणार्थ काया वाचा मन झिजवण्यास तो सदैव तत्पर असतो. पण दुःछंदापासून आपण कायमचे सुटावे याबद्दल प्रथम तुझे ठाम मत झाले पाहिजे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.